मागणीपेक्षा जे काही गुन्हेगार आहेत, सदरील घटना ही 13 नोव्हेंबर रोजी घडलेली आहे। त्या मुलाचा अमानुष बळी या संस्था चालकांच्या कृत्यामुळे गेलेला आहे आणि त्याला जबाबदार असणारे 2 शिक्षक आणि तो संस्था चालक अद्यापही पोलिसांच्या आशीर्वादाने मोकाट सुटलेला आहे। आपण बघत असाल की राज्यभर सर्वत्र विचित्र वातावरण तयार असताना गृह मंत्रालय असो किंवा पोलीस प्रशासन असो केवळ या कुटुंबांना न्याय देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरं देऊन यांची समज घालण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ही जी मोकाट आरोपी आहेत ही लवकरात लवकर जाळ्यात आले पाहिजे। एवढंच नाही तर या 3 जणांनीच हा अन्याय केलेला आहे का, याच्या पाठीमागे अजून कुठलं मोठं रॅकेट आहे हे शोधण्याचं सुद्धा पोलीस प्रशासनाची गरज आहे। आणि त्यामुळे हे कुटुंब जे आहे ते आज न्याय मिळवण्यासाठी म्हणजे स्वतःच्या पोटचा गोळा ज्याच्याकडे पाहून या आईवडिलांनी जीवन जगायचं आहे तो गोळा यांच्या पोटचा त्या आरोपीच्या माध्यमातून जर जीव गमवत असेल तर मग स्वतःही जगून काय फायदा। म्हणून या कुटुंबियांनी जे आहे ते या आंदोलनाचा हत्यार उचललेलं आहे आणि आमची पोलीस प्रशासनाला आणि गृह मंत्रालयाला एवढीच विनंती आहे की बाबा लवकरात लवकर तुम्ही त्यांना अटक करा। आमच्या मागण्या हेच होतात की त्यांना जे केलं त्यांना ते स्वतःहून केलं नाही, यांच्यावर ते केलेलं आहे त्याच्यासाठी त्याला जणाला सजा झालीच पाहिजे। ती आमचं दुसरं काहीच नाही। कोण आहेत आरोपी? आरोपी अनिल वानखेडे येतं, सतीश थोरात आणि ज्ञानेश्वर गिरी हे 3 जण आहेत। यायला सजा झाली पाहिजे ती आमची कठोरची विनंती आहे। त्यानं हे लिहून स्वतः लिहिलेलं आहे, त्यानं काय असं कोणाच्या सांगण्यावरून नाही काय नाही, त्याचं स्वतःचं मत आहे, हे स्वतःचं चाललंच पाहिजे ते हे आमचं मत आहे। हां त्या उपोषणाला बसल्यात, काय मागणी आहेत तुमच्या? प्रमुख मागणी म्हणजे ज्या कुटुंबावर अन्याय झाला आहे, माझ्याच कुटुंबावर अन्याय झालेला आहे। ज्या दिवसापासून 15 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे आत्तापर्यंत आरोपी फरार आहे, अटक केलेलेच नाही आहे। पोलीसवाल्याला प्रश्न विचारल्यात पोलीस प्रशासन हे फक्त उडवाउडीचे उत्तरं देतात, असं झालं तसं झालं, जेणेकरून की त्या मुलाने चिठ्ठीमध्ये प्रत्येक गोष्ट लिहिलेली होती। ट्युशनमध्ये काय झालं, कोण्या टेबलवर घटना घडली, कुठे नाही घडलेली आहे, सगळं लिहून सुद्धा पोलीसवाले असं म्हणतात की ट्युशन बंद करू शकत नाही आम्ही। पहिले मागणी जर त्यांचं ट्युशन बंद झालं पाहिजे, जे ट्युशन रजिस्टर त्यांच्या नावाने त्यांना उचला म्हणावं, कारण त्या ट्युशनमध्ये पोलीसवाले कशाची वाट बघतायत। जी गोष्ट सहमतीनं झाली तिथं काय आता कोणाच्या मुलीवर अत्याचार होऊन पोलीसवाले उचलणार होते त्यांना ट्युशन बंद करणार आहे। प्रमुख मागणी हे याच्यात मेन गुन्हेगार आहे अनिल वानखेडे, सतीश थोरात, ज्ञानेश्वर गिरी या 3 सरांची नावं लिहिली आहेत। आणि आमची प्रमुख मागणी म्हणजे कुटुंबाची पूर्णच मागणी ही आहे की या 3लाही लगेच ताबडतोब पोलिसांनी उचलायला पाहिजे।